मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये असे 6 पॉइंट्स देईन ज्यामुळे तुम्ही नॅचरली तुमचा टेस्टोस्टेरॉन वाढवू शकता. पण आज मी तुम्हाला 4 सप्लिमेंट्स असे देतो ज्यामुळे तुमचा टेस्टोस्टेरॉन लेवल कमीत कमी 2 पटीने वाढू शकतो. मी तुम्हाला अशा गोष्टी सांगणार आहे ज्या तुम्ही कमी खर्चात किंवा खर्चाशिवाय घरी करून तुमचा फायदा करून घेऊ शकता. मग सेकंड कॉम्पोनंट जे तुम्ही करू शकता ते आहे टेस्टिक्युलर मसाज. आणि या एक्सरसाइजमुळे टेस्टोस्टेरॉनला डायरेक्ट फीडबॅक लूप मिळतो. मग जर तुम्ही तुमचं लिव्हर हेल्दी ठेवता, जर तुम्ही तुमच्या लिव्हरला स्ट्रॉंग ठेवता, तरीही तुमचे टेस्टोस्टेरॉन लेवल हाय होते. जर तुम्ही तुमचा टेस्टोस्टेरॉन नॅचरली वाढवणार असाल तर हा व्हिडिओ नक्कीच बघा. आता मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये 6 कामाच्या गोष्टी सांगणार आहे, 6 पॉइंट्स असे ज्यामुळे तुम्ही तुमचा टेस्टोस्टेरॉन लेवल नॅचरली बूस्ट करू शकता. जितके व्हिडिओ तुम्ही बघाल त्यात तुम्हाला औषधं आणि कमर्शियल इंटरेस्टमुळे काहीही सांगतील. मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये असे 6 पॉइंट्स देणार आहे ज्यामुळे तुम्ही नॅचरली तुमचा टेस्टोस्टेरॉन वाढवू शकता. जर तुमच्या टेस्टोस्टेरॉनच्या रिपोर्टमध्ये टेस्टोस्टेरॉन रिपोर्ट नॉर्मल आहे, 300, 350, 250, 400 आहे आणि तुम्हाला काही प्रॉब्लेम नाहीये. बघा, ज्या रुग्णांना प्रॉब्लेम असतो, ज्यामध्ये व्हेरिकोसील आहे, टेस्टेस खराब आहे, टेस्टेस छोटे आहेत, औषधांची गरज असेल तर त्यांच्यासाठी खूप औषधं उपलब्ध आहेत. मी आधीही दिली आहेत आणि पुढेही देईन. पण आजचा व्हिडिओ स्पेसिफिकली त्या यूट्यूब फ्रेंड्ससाठी आहे, यूट्यूब फॅमिलीसाठी आहे किंवा यूट्यूब सबस्क्रायबर्ससाठी आहे ज्यांना त्यांचं टेस्टोस्टेरॉन नॅचरली वाढवायचंय आणि जास्त औषधं वगैरे खायची नाहीयेत. तर हॅलो फ्रेंड्स, मी आहे डॉक्टर विजयेंद्र गोविंदा गुप्ता, नवी दिल्ली, इंडियामध्ये एक एंड्रोलॉजिस्ट म्हणजे पुरुष रोग तज्ज्ञ. माझा जो एक कोर एरिया आहे तो एंड्रोलॉजी किंवा मेन्स हेल्थ आहे. पुरुषांचे प्रॉब्लेम आहे ज्यामध्ये सेक्सशी रिलेटेड आपण सगळ्या आजारांचा प्रॉपर सायंटिफिक इलाज करतो. मग तो अर्ली डिस्चार्ज असू दे किंवा पेनाइल इम्प्लांट असू दे किंवा मग मुलं होत नसतील किंवा मग ZSR सर्कमसिजन असू दे. पण ॲट द सेम टाइम माझ्या चॅनलशी जोडले गेलेले पेशंट आणि माझ्या ऑडियन्ससाठी मी प्रयत्न करतो की तुम्हाला अशा गोष्टी सांगू ज्या तुम्ही कमी खर्चात किंवा खर्चाशिवाय घरी करून त्याचा फायदा घेऊ शकता. आणि असाच टॉपिक आहे सिरम टेस्टोस्टेरॉन. तर टेस्टोस्टेरॉन एक आवश्यक असं पुरुषी हार्मोन आहे. स्त्रियांसाठीही आवश्यक आहे, त्याविषयी नंतर कधीतरी बोलू. पण पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉनचा खूप महत्त्वाचा रोल आहे प्रत्येक बाबतीत. टेस्टोस्टेरॉन काय आहे, कसं बनतं, का बनतं आणि त्याच्या औषधांच्या बाबतीत माझा व्हिडिओ आहे जो तुम्ही लिंकवर बघू शकता. पण आजचा टॉपिक आहे 6 अशा स्टेप्स ज्या तुम्ही घरीही करू शकता तुमचा टेस्टोस्टेरॉन वाढवण्यासाठी. तर स्टेप नंबर 1 आहे कंपाऊंड एक्सरसाइजेस. मी फार कॉमनली बघतो, माझ्याकडे पेशंट्स येतात, ते म्हणतात आम्ही जिममध्ये जातोय सर पण आमची बॉडी बनत नाही, किंवा आम्ही जिममध्ये रोज जातो पण आमची फिजिक बनत नाही. सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की आपल्या बॉडीमध्ये जे मसल्स ग्रुप असतात त्याला डिवाइड केलं गेलंय मेजर ग्रुप्समध्ये आणि मायनर ग्रुप्समध्ये. जर तुम्ही जिममध्ये गेलात आणि फक्त बायसेप्सवर काम कराल किंवा छोट्या फोरआर्म मसल्सवर काम कराल तर तुम्हाला कधीच टेस्टोस्टेरॉन बूस्ट मिळणार नाही आणि बॉडीही बनणार नाही. जर तुम्ही पाहाल जगातले सगळ्यात मोठे बॉडी बिल्डर्स, अर्नॉल्ड आहे किंवा आता करंटली काय ग्रीन आहे, जेवढे मोठे बॉडी बिल्डर्स आहे ते फोकस करतात कंपाऊंड एक्सरसाइजवर आणि लार्ज मसल ग्रुपवर. लार्ज मसल ग्रुप म्हणजे तो मसल ग्रुप जो की ज्यांचा जास्त व्हॉल्यूम असतो किंवा ज्यामध्ये जास्त मसल असतात आणि या मसल ग्रुपच्या एक्सरसाइजमुळे टेस्टोस्टेरॉनचा डायरेक्ट फीडबॅक लूप असतो. या मसल ग्रुप्समध्ये येतात शोल्डर, चेस्ट, बॅक, ॲब्डॉमिनल्स आणि ग्लुटियस म्हणजे जो पार्श्वभाग असतो तो आपल्या पोटाचे मसल्स किंवा कोर, छाती, बॅक आणि शोल्डर्स. आणि कंपाऊंड मुवमेंट्स म्हणजे असे एक्सरसाइजेस ज्यामध्ये मॅक्सिमम मसल्सचा वापर होतो. जर तुम्ही कंपाऊंड एक्सरसाइजेस कराल आणि मोठ्या मसल ग्रुपला टार्गेट कराल तर तुमची फिजिकही लवकर एक्सपॅन्ड होईल आणि सोबत तुमचा टेस्टोस्टेरॉनही खूप वाढेल. या एक्सरसाइज करण्यासाठी तुम्हाला गरजेचं नाहीये की जिम जॉईन करायची आहे, महागडे इक्विपमेंट घ्यायचे आहेत, प्रोटीन शेक प्यायचं आहे, मल्टीव्हिटॅमिन्स खायचे आहेत, गरजेचं नाहीये. तुम्ही या एक्सरसाइज आपल्या डेली रुटीनमध्ये घरात किंवा घराच्या बाहेरही करू शकता. या एक्सरसाइजमध्ये एक्झाम्पल, पहिलं चिनअप्स म्हणजे आपल्या बॉडीला वर खेचणं, डिप्स, पुशअप्स, उठक बैठक आणि पोटाचे एक्सरसाइजेस. या 5 एक्सरसाइजेस जरी तुम्ही रेग्युलरली करू लागाल, चिनअप्स तुम्ही कुठल्याही बारवर करू शकता, डिप्स करू शकता, पुशअप करू शकता, स्क्वॉट करू शकता आणि ॲब्डॉमिनल एक्सरसाइजेस करू शकता. जर या 5 एक्सरसाइज तुम्ही करता तर हे तुमच्या सगळ्या मोठ्या मसल ग्रुपलाही इम्पॅक्ट करतं आणि टेस्टोस्टेरॉन लेवलला घेऊन जातं एकदम वर. एक्सरसाइज करत असताना लक्षात ठेवा की लंगोट नक्कीच घालायचं आहे, ज्या बाबतीत मी तुम्हाला आधीही सांगितलंय. मग सेकंड असं जे कॉम्पोनंट आहे जे तुम्ही करू शकता ते आहे टेस्टिक्युलर मसाज.
टेस्टिसला जर तुम्ही रेग्युलरली मसाज करत असाल आणि स्पेसिफिकली आईस मसाज करत असाल, जर तुम्ही रोज घरी आल्यानंतर आपल्या टेस्टिसला 5 किंवा 10 मिनिट कूल डाऊन करता, बर्फाचा पॅक लावता आणि टेस्टिसला तुम्ही प्रॉपरली मसाज करता ॲटलिस्ट वन्स इन अ डे पेनिस मसाज बरोबर, तर हा एक सगळ्यात मोठा स्टिम्युलस आहे आणि हे टेस्टोस्टेरॉनला लगेचच पंप करेल. जे पेशंट माझे रेग्युलरली टेस्टिस मसाज करतात, आईस मसाज करतात, त्यांचा स्पर्म काउंट वाढतो, टेस्टोस्टेरॉन लेवल वाढते, लिबिडो वाढतो, सेक्शुअल डिझायर वाढते, टेस्टिसमुळे व्हेरिकोसीलमध्ये इम्प्रूव्हमेंट वाढते. तर सेकंड स्टेप आहे टेस्टिक्युलर मसाज. टेस्टिक्युलर मसाज कसा करायचा या बाबतीत मी तुम्हाला पुन्हा कधीतरी सांगेन, पण टेस्टिक्युलर मसाजच्या बाबतीत खूप असं इन्फॉर्मेशन इंटरनेटवर आहे. तुम्ही वाचाल तर तुम्हाला कळेल की ही एक अशी गोष्ट आहे जी घरी करून तुम्ही तुमच्या टेस्टोस्टेरॉन लेवल्स बऱ्यापैकी बूस्ट करू शकता. आणि मग स्टेप 3 रिड्यूस बॉडी फॅट. जे बॉडीचं फॅट असतं त्यामध्ये ॲरोमेटेस एन्झाईम असतं आणि बॉडी फॅट असेल तर सपोज तुमचं टेस्टोस्टेरॉन 500 निघालं तर ते 200 टेस्टोस्टेरॉनला कन्वर्ट करेल इस्ट्रोजनमध्ये. इस्ट्रोजन जाऊन तुमच्या बॉडीला टेस्टोस्टेरॉन कमी बनवण्यासाठी सूचना देईल. तर होऊ शकतं तुम्ही एक वेल बिल्ट आहात, होऊ शकतं तुमचं छान मसल मास आहे, पण जर तुमचं बॉडी फॅट पर्सेंटेज जास्त आहे तरीही तुमची टेस्टोस्टेरॉन लेवल लो सारखीच राहील. तर बॉडी फॅट कमी करूया तुमच्या डायटिंगने, एक्सरसाइजने, रनिंगने, ज्याने तुम्हाला तुमच्या टेस्टोस्टेरॉन लेवलमध्ये एक खूप चांगली बूस्ट मिळेल. आता स्टेप 4 आहे आपलं लिव्हर. तर ज्या रुग्णांमध्ये फॅटी लिव्हर असतं किंवा ज्या रुग्णांमध्ये अल्कोहोल घेतल्यामुळे लिव्हर खराब असतं, त्या रुग्णांमध्येही टेस्टोस्टेरॉन लेवल कमी असतात. मग जर तुम्ही तुमचं लिव्हर हेल्दी ठेवता, जर तुम्ही तुमच्या लिव्हरला स्ट्रॉंग ठेवता, तरीही तुमचं टेस्टोस्टेरॉन लेवल खूप हाय असते. मग जर तुम्ही लिव्हरचे पेशंट आहात तर लिव्हरमध्ये 2 प्रकारचे प्रॉब्लेम खूप कॉमन आहेत. एक आहे फॅटी लिव्हर, जे पुन्हा जाड्या लोकांमध्येच जास्त असतं. मग वेट लॉस केल्यामुळे फॅटी लिव्हर संपतं. काही औषधंही आहेत जी फॅटी लिव्हर संपवतात, लिव्हरमधून फॅटला काढून टाकतात, लिव्हरला हेल्दी करतात, डायजेशन इम्प्रूव्ह करतात. आणि जर तुम्ही अल्कोहोल सवयीने घेत असाल तर अल्कोहोल बंद करण्यानेही तुमच्या लिव्हरला खूप फायदा मिळेल. जर तुमच्या लिव्हरला हेल्दी ठेवाल तरीही टेस्टोस्टेरॉन लेवल बूस्ट होईल. लिव्ह 52 ही तुम्ही ट्राय करू शकता, त्यानेही लिव्हरला फायदा मिळतो आणि टेस्टोस्टेरॉन बूस्ट करायला हेल्प मिळते. मग 5वं सेक्शुअल इंटरकोर्स. बऱ्याचदा आपले जे पुरुष असतात घरापासून दूर राहतात किंवा बऱ्याचदा त्यांना फॉल्स इन्फॉर्मेशन मिळते की मास्टर्बेशन चुकीचं आहे किंवा तुम्ही रेग्युलरली इंटरकोर्स करत नसाल. आता हे बघा, एक हे आहे की टेस्टोस्टेरॉन लेवल लो असेल तर सेक्स करण्याची इच्छा होत नाही, तो एक सेपरेट टॉपिक आहे. पण जर तुम्ही फोर्सफुली तुम्हाला ॲब्स्टेनन्समध्ये ठेवत असाल, तुम्ही फोर्सफुली इंटरकोर्स अवॉइड करत असाल, तुम्ही सेक्स करत नसाल, पेनाइल मसाज करत नसाल, स्वतःला स्टिम्युलेट करत नसाल, मग काही काळानंतर बॉडी टेस्टोस्टेरॉन लेवल कमी करायला सुरुवात करते. जर तुम्ही रेग्युलरली इंटरकोर्स करता, रेग्युलरली तुमच्या वाईफला भेटता, रेग्युलरली स्वतःला डिस्चार्ज करता, तर तुमचे प्रोस्टेट, टेस्टिस, पेनिस हेल्दी तर राहतं. सोबतच फीडबॅक मेकॅनिझममुळे तुमच्या टेस्टोस्टेरॉन लेवलही खूप हाय होऊन जातात. मग जर तुम्हाला इंटरकोर्स करण्याची फॅसिलिटी अवेलेबल असेल तर ती युटिलाइज करा आणि रेग्युलर हेल्दी सेक्शुअल लाईफ सुद्धा एन्जॉय करा. आणि आता मी तुम्हाला सांगणार आहे 4 असे सप्लिमेंट्स जे तुम्ही बाहेरून घेऊन तुमच्या डाएटमध्ये घेऊ शकता. या सप्लिमेंट्सच्या बाबतीत एक डिटेल्ड व्हिडिओ नंतर बनवू, पण आज मी तुम्हाला 4 सप्लिमेंट्स असे देतो ज्यामुळे तुमची टेस्टोस्टेरॉन लेवल कमीत कमी 2 पट वाढेल. पहिलं आहे व्हिटॅमिन डी. तर व्हिटॅमिन डी आजकाल लोकांमध्ये खूप कमी दिसून येतं. व्हिटॅमिन डी एक खूप इसेन्शियल एंडोक्राईन हार्मोन आहे आणि नॉर्मली बॉडी याला सनलाईटद्वारे बनवते. हेही कोलेस्ट्रॉलमुळे बनतं आणि हे स्किनच्या खाली बनतं. जर तुम्ही ॲडिक्वेट मात्रेत सूर्यप्रकाश घेत असाल, ओमेगा फॅटी ॲसिड घेत असाल, तर नॉर्मली तुमचं व्हिटॅमिन डी व्यवस्थित असेल. पण कारण आपलं सन एक्सपोजर कमी झालंय, फुल स्लीव्स शर्ट घालतो, घरीच राहतो, मग जर व्हिटॅमिन डी लो असेल तर व्हिटॅमिन डी ला पूर्ण मात्रेत घेणं, एकतर ओरल फॉर्ममध्ये घ्या, सॅशे फॉर्ममध्ये घ्या किंवा इंजेक्शन फॉर्ममध्ये घ्या. जर तुम्ही व्हिटॅमिन डी लेवल व्यवस्थित ठेवाल तर टेस्टोस्टेरॉन लेवल नेहमीच व्यवस्थित राहील. दुसरं आहे झिंक आणि सेलेनियम. झिंक आणि सेलेनियम हेवी मेटल्स आहेत. हे 2 मेटल्स असे आहेत ज्यांना डाएटमध्ये कमी मात्रेत घ्यायचं असतं, पण हे सेक्शुअल पॉवरसाठी, सेक्शुअल एनर्जीसाठी खूप गरजेचं असतं. झिंक आणि सेलेनियम प्रोस्टेट हेल्दी ठेवतं, स्पर्म काउंट हेल्दी ठेवतं, सिमेनला गाढं ठेवतं आणि सगळ्यात महत्त्वाचं की टेस्टोस्टेरॉन लेवलला खूप हाय ठेवतं. मग चांगली सप्लिमेंट ज्यामध्ये चांगल्या क्वांटिटीचं झिंक आणि सेलेनियम असेल, हेही तुमच्यासाठी खूप हेल्पफुल असेल. तिसरं अश्वगंधा. अश्वगंधा आयुर्वेदिकमध्ये येतं, नॅचरोपॅथीमध्ये येतं.
मी अश्वगंधा प्रमोट करत नाही, पण बऱ्याच ठिकाणी अश्वगंधा बेनिफिट देतं आणि अमंग्स द हर्ब किंवा अमंग्स द मेडिसिन अश्वगंधाचा एक चांगला रोल टेस्टोस्टेरॉन बूस्टिंगमध्ये आढळतो. मग जर तुम्ही चांगल्या क्वालिटीचं चांगल्या ठिकाणाहून घेऊन सिरप अश्वगंधा तुमच्या डाएटमध्ये ट्राय कराल तर तुमच्या ब्लड प्रेशर ॲज वेल ॲज टेस्टोस्टेरॉनमध्ये चांगलं बेनिफिट मिळेल. मग 2 अशी औषधं आहेत जी थोडीशी ड्रग्स फॉर्ममध्ये येतात, ज्या बाबतीत मी तुम्हाला नंतर कधीतरी डिटेलमध्ये सांगेन. पण DHEA आणि एस्फार्टिक ॲसिड या 2 गोष्टी आहेत ज्यांचं टेस्टोस्टेरॉनमध्ये प्रोडक्शनमध्ये बूस्टिंगमध्ये चांगला रोल आहे. या जर व्यवस्थित घेतल्या तर भरपूर फायदा होऊ शकतो, पण या केअरफुली घेणं गरजेचं आहे. बऱ्याचदा जर प्रॉपरली नाही घेतलं गेलं किंवा मॉनिटरिंग नाही केलं गेलं तर हे फायद्याऐवजी नुकसानही करू शकतात. DHEA आणि एस्फार्टिक ॲसिड येस टेस्टोस्टेरॉनचे बूस्टर्स आहेत. तुम्हाला जिममध्ये बऱ्याचदा सुचवलं जातं, खूप चांगला फायदा देतात, पण केअरफुल राहणं गरजेचं असतं कारण नुकसानही तेवढंच होतं. आणि एक जे मी शेवटी टॉपिक संपवताना सांगेन की टर्मरिक म्हणजे हळदीचाही टेस्टोस्टेरॉन बूस्टिंगमध्ये खूप चांगला रोल आहे. पूर्वी तुम्ही पाहत असाल की हळदीचं दूध दिलं जायचं पहिल्या रात्री, ज्याने पुरुषांमध्ये ताकद यायची. ते पण चला एक ओव्हर रिॲक्शन आहे, पण टर्मरिकचा आपल्या डाएटमध्ये आपल्या इंडियन डाएटमध्ये खूप इम्पॉर्टंट रोल आहे. जर तुम्हाला हळद आवडत नाही किंवा हळद जेवणात कमी खाणं पसंत करता तर हळदीमध्ये जे ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट आहे त्याला म्हणतात कुर्कुमिन, आणि कुर्कुमिन ॲब्झॉर्ब करण्यासाठी जे मॉडिफिकेशन केलं जातं त्याला म्हणतात नॅनो कुर्कुमिन. तर नॅनो कुर्कुमिन सुद्धा एक खूप फॅन्टास्टिक टेस्टोस्टेरॉन बूस्टर आहे. बरेच कॉम्बिनेशन येतात ज्यामध्ये नॅनो कुर्कुमिन, एस्फार्टिक ॲसिड, झिंक, सेलेनियम आणि तुमचं व्हिटॅमिन D सोबत असतं, जे एका टेस्टोस्टेरॉन बूस्टरसारखं वापरता येतं. मग जर तुम्ही तुमच्या या जनरल लाईफस्टाईलमध्ये कंपाऊंड एक्सरसाइजेस, वेट लॉस, हेल्दी लिव्हर, टेस्टिस मसाज, हेल्दी सेक्शुअल इंटरकोर्स आणि हे सप्लिमेंट्स ॲड करता तर तुमचं टेस्टोस्टेरॉन लेवल नक्कीच 300चं 600 म्हणजे ॲटलिस्ट डबल 2 महिन्यामध्ये होऊन जातं आणि त्यामुळे होणारे फायदे मिळतात. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही प्लीज लाईक करा, खाली कमेंट्समध्ये तुमचे कमेंट्स लिहा, मी तुमचे डाऊट सॉल्व्ह करेन. व्हिडिओ फ्रेंड्समध्ये शेअर करा, त्यांनाही फायदा होईल. आणि जर तुम्ही रेग्युलरली माझं चॅनल फॉलो करत असाल आणि तुम्हाला वाटतंय की मी बऱ्याचदा इन्फॉर्मेशन तुम्हाला प्रॉपर देऊ शकत नसेल तर तुम्ही मला नेगेटिव्ह कमेंट्सही लिहा. मी प्रयत्न करेन माझा कंटेंट इम्प्रूव्ह करण्यासाठी. जर काही चूक झाली असेल तर मी तुम्हाला लाईव्ह स्ट्रीमवर बोलवेन आणि माझ्या सोबत बाकी रुग्णांबरोबर बोलण्याची संधीही देईन. थँक्यू सो मच. टेक केअर. बाय.